ठरलं तर मग आणि ट्विस्ट नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे बघत राहा, तुम्हाला छान असा सुखद धक्का काहीतरी धक्का मिळेल नक्कीच. पॅकअप झालं तरी घरी जात नाही. इतकी इतकी मजा करतात आमच्या. कधीतरी जेवणाच्या टेबलवर येऊन बघा तुम्ही, नुसते हसत असतात सगळे आणि दंगा करत असतात. मी त्याचं मराठी सुधारण्यासाठी रोज आता कथा कथा वाचनाचा त्याने काहीतरी असं सुरू केलंय, छोट्या छोट्या कथा. त्याला चैतन्य पण सांगत असतो एखादा उच्चार कसा करायचा किंवा काय करायचं. खूप मित्र माझ्याकडे आलेत आणि ते म्हणाले की आम्हाला ही मुलगी आवडते आणि तू त्याचं काहीतरी करून दे. चैतन्य तिकडे गेला आणि ते सगळं फसलं. चैतन्यने त्याची सेटिंग लावली. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जा मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आणि सध्या ठरलं तर मग या मालिकेत एक नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतो, ते म्हणजे अर्जुन आणि प्रियाचे लग्न होणार आहे. बरं, आता सध्या अर्जुनचा एक खूप जवळचा मित्र आणि त्याचा भाऊ माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही दोघे? अरे एकदम फर्स्ट क्लास, रॉकिंग, खूप मजा करतो. एकदम रॉकिंग. हॅलो 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 सगळ्यांना. बरं, मालिकेमध्ये ना प्रत्येक काही ना काही थोडा काळ गेला की एक एक नवनवीन ट्विस्ट येत असतात. आता सुद्धा हा नवीन ट्विस्ट आहे, कारण आता कुठे लव्ह स्टोरी सुरू झालेली, आम्हाला वाटलं त्यांचं लग्न होईल, पण मध्येच हा ट्विस्ट आला. तर तुम्ही काय सांगाल, तुमच्याकडे जेव्हा स्क्रिप्ट येते तर तुमच्यासाठी पण असेच सरप्राईजेस असतात? म्हणजे काय, अर्थात आमच्यासाठी सुद्धा हे सगळे मोमेंट्स खूपच शॉकिंगच असतात. आम्ही पण जेव्हा वाचतो तेव्हा आम्हाला असं होतं की अरे बापरे, आता हे होणार आहे. सो तुम्हाला जर सगळ्यांना असं वाटत असेल की अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार आहे, तर त्याच्यात सुद्धा काहीतरी ट्विस्ट आहे. तुम्ही ट्विस्ट तो बघायला. ठरलं तर मग आणि ट्विस्ट नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे बघत राहा, तुम्हाला छान असा सुखद धक्का काहीतरी धक्का मिळेल नक्कीच. घरचा माणूस आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्याकडून इनपुट्स मिळतील कदाचित. काय होणार आहे मग नक्की पुढे? मी फार काही सांगणार नाही, कारण तुम्हाला ते बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे की काय ट्विस्ट येणार आहे. पण मजा आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये खरंच सिरियलमध्ये तुम्हाला काहीतरी मजेशीर पाहायला मिळणार आहे. म्हणजे लग्न तर आहेच ऑब्विस, पण त्यामध्येही काय होणार आहे ते तुम्हाला आता पुढे कळेलच एपिसोडमध्ये. पण चैतन्य, तुझी आणि अर्जुनची अशी मैत्री ना, जी एक आयडॉल म्हणू ना, की अशी अशी मैत्री हवी, तशी तितकी छान तुमचा बॉन्ड आहे. मित्राच्या प्रत्येक संकटात तू त्याच्या पाठीशी उभा आहेस. पण ऑफस्क्रीन अमित सोबत तुझा बॉन्ड कसा झालाय? अरे खूपच मस्त. आम्ही सगळेच इनफॅक्ट खूपच एकत्र सगळे छान आहोत. म्हणजे अमित आणि मी तर आम्ही ऑलमोस्ट सेटवर एकत्रच येतो, एकत्रच जातो आणि फार गोड माणसं आहेत आमच्या सेटवर. सगळे इतके मिळून मिसळून राहतात ना, त्याच्यामुळे इथे शूट करणं हा एक फन पार्ट आहे आमच्यासाठी. इथे लोक पॅकअप झालं तरी घरी जात नाही. इतकी इतकी मजा करतात आमच्या. कधीतरी जेवणाच्या टेबलवर येऊन बघा तुम्ही, नुसते हसत असतात सगळे आणि दंगा करत असतात. हो, तर त्याच्यामुळे फारच मजेशीर कुटुंब आहे सगळंच. अगदी म्हणजे महिपत आणि साक्षी सुद्धा असतील, ती सुद्धा फारच गोड माणसं आहेत सगळे. स्पेसिफिकली अर्जुन बद्दल बोलायचं झालं तर आमचं इतक्या आता आम्ही 2-2.5 वर्ष सोबत आहोत सगळे, तर त्याच्यामुळे आमचा एक छान बॉन्ड झालेला आहे. त्याला खूप गोष्टींमध्ये काही काही वेळेस मदत हवी असते. छोट्या छोट्या मराठीतल्या काही गोष्टी असतील तर तो माझ्याकडे येतो आणि तोही मला खूप सांगत राहतो की बघ असा अँगल आहे तर असा उभं राहा आणि हे कर, किंवा हा मूड आहे तर हा प्लीज तू असा कॅरी कर. सो आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत सगळेच म्हणजे ते फुलवून आणतोय आणि तुम्हाला आवडतं हे कळतंय आम्हाला. पण ठरलं तर मगच्या बॉईजची एक वेगळी रूम सुद्धा आहे, किंवा तुम्ही सगळे रूम शेअर करता. आता मी जस्ट बोलवायला आले तेव्हा आय डोंट नो कोण होतं, पण काहीतरी वाचन करत होतं की कविता होती, मला माहित नाही. तर काय सुरू होतं आणि कसा टाइम स्पेंड करता एकत्र? मी त्याचं मराठी सुधारण्यासाठी रोज आता कथा वाचनाचा त्याने काहीतरी असं सुरू केलंय, छोट्या छोट्या कथा. त्याला चैतन्य पण सांगत असतो एखादा उच्चार कसा करायचा किंवा काय करायचं. अमितचा पण एक ऍक्टिंगचा एक्सपिरियन्स आहे, पण मराठी म्हणजे कुठे कमी जास्त पडत असेल तर चैतन्य पण हेल्प करतो. मधुभाऊ आहेत ते पण, त्यांचं बऱ्याच वर्षापासून ते काम करतायत, तर त्यांचा एक वेगळाच एक अनुभव आहे. त्यामुळे ते सगळेजण त्याला हेल्प करत असतात. त्याचा ऍक्टिंगचा अनुभव आहे तो आमच्यासोबत शेअर करतो असतो की कसं उभं राहायला पाहिजे, कुठल्या अँगलला उभं राहायला पाहिजे, काय मूड ठेवला पाहिजे. सो ते असं छान गिव्ह अँड टेक सगळं इथे सुरू असतं आमचं. पण आता अर्जुनचं लग्न होणार आहे, पण सायलीशी नाही होणार आहे सध्या तरी, प्रिया असं दाखवतात. पण तुम्ही दोघे खुश आहात का प्रिया आणि अर्जुनसाठी? हे सांगायचंय का? मी पण तोच विचार करून सांगू. अर्थातच, म्हणजे मी नाहीये. अर्जुन आणि प्रियाचं लग्न होणार आहे तर ऑब्व्हियसली मला ते अजिबातच आवडत नाहीये आणि मी सतत सायलीच्या कनेक्ट मध्ये आहे आणि मी तिला काय 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 आमच्या घरातल्या गोष्टी सांगतोय. फोन करून तिला म्हणतोय की इथे हे घडतंय आणि तू कशी तिकडे सांभाळणार आहे सगळं. आणि ती पण खूपच पॉझिटिव्ह आहे. ती म्हणते की तू काय टेन्शन घेऊ नको, मी बघ काय गंमत करते ती. आणि ती गंमत काय आहे
हे तुम्हाला बघायला मिळणार आहे. अगदीच मी मगाशी म्हटलं तसंच की तुझा आणि अर्जुनची खूप छान मैत्री आहे, पण खऱ्या आयुष्यात असं कधी झाले का की तुला एखाद्या मित्राने सांगितले की सेटिंग लावून दे, किंवा तू कोणाला असं सांगितलंस का? कारण फ्रेंडशिप आहे, किंवा इथे सुद्धा या सेटवर सुद्धा अरे वा, चैतन्यने सेटिंग लावली असेल का? म्हणजे मालिकेत तर इतका छान सपोर्ट करतो, मग रिअल लाईफ मध्ये चैतन्यचा फ्रेंड सर्कल कसा आहे किंवा काय? हो, माझ्या आयुष्यात असं खूप वेळा झालंय की खूप मित्र माझ्याकडे आलेत आणि ते म्हणाले की आम्हाला ही मुलगी आवडते आणि तू त्याचं काहीतरी करून दे. आणि चैतन्य तिकडे गेला आणि ते सगळं फसलं. चैतन्यने त्याची सेटिंग लावली. त्याच्यामुळे काय झालंय, आपण थोडस गुलदस्त्यात क्रिएट करूया. आपण किस्सा वगैरे काही नाही, मी गमतीत बोलतोय असं की तो दिसायला एवढा छान आहे, सगळ्या गोष्टी एवढा, कुठेतरी सेटिंग लावायला जाणार कुठे भलतंच काहीतरी होऊ शकतं असा मी अंदाज लावतोय. असं झालं असेल म्हणजे, कारण एवढा स्मार्ट आहे यार तो, ऑफकोर्स. त्याच्यामुळे ते अगदीच पॉसिबल आहे की बाजी पलट गई हो. नाही, वहिनी माझ्यासाठी वहिनीच आहे. मित्राची असो, अर्जुनची असो, कोणाची असो. तुझ्या बाबतीत कधी असं झालं काय? सेटिंग नाही, मी सेटिंग लावण्याचे काम कधी केले नाही बाबा. मी आयुष्यात सेफ गेम खेळत आलोय. त्यामुळे नाही, आणि मला असं वाटतं थोडंसं गुड लुकिंग मुलांचं असं होत असावं. म्हणजे तुझ्या बाबतीत झालंय का मला माहित नाही. असं कोणी सांगत नाही आपल्याला की जाऊन माझी सेटिंग लाव रे बाबा. मला नाही वाटत असं झालं असेल. तुझा काय एक्सपिरियन्स आहे? भीती असते का? हा, म्हणजे थोडंसं इन्सिक्युरिटी सगळ्यांनाच असतात यार. कोणी असं सांगू शकत नाही की अरे हा यार चैतन्य एवढा छान मुलगा आहे. मी थोडी सांगणार चैतन्यला की जा रे त्या मुलीसोबत माझी सेटिंग लावली. पॉसिबलच नाहीये. नाही, असं म्हणतात मुलं की अरे तू त्यांच्या सर्कल मधल्या त्या मुलीला ओळखतोस, मग काही घडण्याचे चान्सेस आहेत का? आणि मी माझ्या परीने त्यांना एकत्र आणण्याचं काम करतो. म्हणजे एका पॉइंट पर्यंत, याच्या पुढे जे काही होईल ते तुम्ही तुमचं बघा असं म्हणून सोडून देतो. जे कदाचित इथेही मी करणार आहे. अर्जुन आणि सायलीला एका पॉइंट पर्यंत आणून सोडणार आहे. त्याच्या पुढे ते दोघं तर सगळंच करण्यासाठी आहेत. मला पर्सनली चैतन्य आणि कुसुमचं कॅरेक्टर खरंच खूप आवडतं. म्हणजे ऑफ स्क्रीन पण मला बघायला एवढं भारी वाटतं ना, खूप भारी. मी त्यांना बोललो तुमचे सीन्स पण एवढे छान होतात आणि खूप भारी आहे ते कॅरेक्टर. जे ऑफ स्क्रीन मला बघायला मजा येते खूप. जाता प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? ठरलं तर मग बघत राहा. आम्ही तुमच्यासाठी खूप नवीन छान गोष्टी घेऊन येणार आहोत. खूप ट्विस्ट आहेत पुढे जाऊन, खूप मजा मस्ती आहे. पुढची एपिसोड बघत राहा, खरंच तुम्हाला खूप मजा येणार आहे. आम्ही तुम्हाला तुमचं मनोरंजन करण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. सो तुमच्याकडनं जे प्रेम मिळतं ते आम्हाला फारच छान वाटतं. तसंच राहू द्या आमच्यावर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमचा मित्र आणि तुझा दादा आणि होणाऱ्या वहिनींच्या लग्नाचं आमंत्रण देऊन. हो नक्की. तर तूच दे आमंत्रण. मी जरा ओके वेगळ्याच्यात आहे सध्या. सो माझा मित्र अर्जुन आणि त्याची होणारी बायको यांच्या लग्नाचं मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो. आमच्या मित्राच्या लग्नाला यायचं. हा, थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.